नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे महसूल गाव गप्पा या आपल्या विश्वासू चॅनलमध्ये. मित्रांनो, आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. तो म्हणजे शेतकरी नोंदणी प्रक्रिया, फार्मर आयडी आणि ॲग्रीस्टॅक म्हणजेच ॲग्रीस्टॅक फ्रेमवर्क. आता सरकारकडून एक नवीन परिपत्रक जारी करण्यात आलंय, ज्यामध्ये वनहक्क कायद्याअंतर्गत म्हणजेच FRA धारक शेतकऱ्यांसाठी काही नवीन स्टेप्स अनिवार्य केले आहेत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण ही संपूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आता सर्वात पहिला आणि मूलभूत प्रश्न तुमच्या मनात आला असेल की हा नवीन फार्मर आयडी नेमका आहे तरी काय, आणि आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी कृषी क्षेत्रातील लाभ मिळवण्यासाठी तो कसा उपयुक्त ठरणार आहे. ही नवीन डिजिटल ओळख समजून घेणं आता प्रशासकीय आणि वैयक्तिक अशा दोन्ही पातळीवर खूप गरजेचं झालं आहे बरं का. तर आज आपण या 5 प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. फार्मर आयडी म्हणजे काय, नोंदणी कुठे करायची, नोंदणीच्या 3 मुख्य स्टेप्स कोणत्या, तलाठी लॉगिनमधील नवीन अपडेट्स आणि सर्वात शेवटी नेम मॅच स्कोअर आणि UFRची प्रक्रिया. चला तर मग लगेच सुरुवात करूया. पहिला मुद्दा, फार्मर आयडी म्हणजे नेमकं काय. या नवीन उपक्रमामागे सरकारचा नेमका उद्देश काय आहे ते आधी आपण थोडक्यात समजून घेऊया. पहा, शासन स्तरावरून ॲग्रीस्टॅक फ्रेमवर्क अंतर्गत आता प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक डिजिटल ओळख क्रमांक दिला जाणार आहे. यालाच आपण फार्मर आयडी म्हणतो. आता यात विशेष नोंद घेण्यासारखी गोष्ट काय आहे माहितीये? या परिपत्रकानुसार वनहक्क पट्टेधारक म्हणजेच FRA धारक शेतकऱ्यांचाही यात समावेश करण्यात आलाय. म्हणजे काय, तर पूर्वीचे सातबाराचे रेकॉर्ड आणि वनहक्काचे रेकॉर्ड आता या एकाच छत्राखाली एकत्रित आणले जात आहेत. एक प्रकारे संपूर्ण माहितीचं डिजिटलायझेशन होत आहे. आणि याचा सगळ्यात मोठा फायदा काय, तर मित्रांनो, हा फार्मर आयडी केवळ एक नुसतं नंबर नाहीये. शासकीय योजना, अनुदान, पीक विमा आणि DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचे लाभ थेट शेतकऱ्यांच्या खात्यात कोणत्याही अडथळ्याविना पोहोचवण्यासाठी ही एक मास्टर की ठरणार आहे. एकदम सुटसुटीत आणि पारदर्शक कारभार. आता वळूया आपल्या दुसऱ्या मुद्द्याकडे, नोंदणीची माध्यमे आणि प्लॅटफॉर्म्स. आता तुम्ही म्हणाल, नोंदणी करायची कुठे आणि कशी? तर तेच आता आपण पाहू. शेतकरी बांधवांनो, तुम्ही वेगवेगळ्या सुलभ माध्यमातून तुमची नोंदणी करू शकता. यासाठी शासनाने अधिकृत वेब पोर्टल दिलंय, mfr.agristack.gov.in. याशिवाय जर तुम्हाला मोबाईलवरून करायचं असेल तर फार्मर रजिस्ट्री MH नावाचं मोबाईल ॲपसुद्धा उपलब्ध आहे. आता समजा तुम्हाला हे ऑनलाईन जमत नसेल तर काळजीचं काहीच कारण नाही. तुम्ही तुमच्या जवळच्या CSC सेंटरवर किंवा ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडे जाऊनही ही नोंदणी करू शकता. म्हणजे बघा, तुमच्याकडे स्मार्टफोन असो वा नसो, नोंदणी अगदी सोप्या पद्धतीने पूर्ण करता येईल. तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, नोंदणीच्या 3 महत्त्वाच्या स्टेप्स. आता ॲप किंवा पोर्टलवर गेल्यानंतर नेमकं काय करायचंय? नोंदणी करताना या 3 स्टेप्स अचूकपणे पूर्ण करणं खूप गरजेचं आहे. पहिली स्टेप म्हणजे eKYC. इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून OTPद्वारे स्वतःची ओळख पटवून द्यायची आहे. दुसरी स्टेप आहे लँड लिंकिंग, म्हणजे तुमचा सातबारा आणि जमिनीची माहिती लिंक करणे. यामध्ये तुम्हाला तुमचा शेतकरी प्रकार निवडायचा असतो. आणि तिसरी शेवटची स्टेप म्हणजे e-साइन. इथे पुन्हा आधार OTP वापरून अर्जावर डिजिटल स्वाक्षरी केली जाते आणि तुमची प्रक्रिया पूर्ण होते. ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढे काय, असा प्रश्न पडला असेल तर CPMU पथकाद्वारे साधारणतः 24 ते 48 तासात तुमचा फार्मर आयडी जनरेट केला जातो. आणि हो, आयडी तयार झाला की लगेच तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर SMS द्वारे तुम्हाला कळवलं जातं. म्हणजे सतत हेलपाटे मारायची गरज नाही. आता आपण पाहूया चौथा मुद्दा, तलाठी लॉगिनमधील नवीन अपडेट्स. आता बॅकएंडला म्हणजेच प्रशासकीय पातळीवर महसूल अधिकाऱ्यांकडून ही पडताळणी कशी होते ते समजून घेऊया. शासनाच्या परिपत्रकात एक अतिशय स्पष्ट असा फ्लोचार्ट दिला आहे. यावरून आपल्याला समजतं की प्रशासकीय स्तरावर ही पडताळणी प्रक्रिया किती शिस्तबद्ध आणि टप्प्याटप्प्याने चालते. हे सगळं सिस्टमॅटिक आहे. जेव्हा तलाठी त्यांच्या प्रणालीमध्ये लॉग इन करतात तेव्हा त्यांना अपडेट फॉर्मर डिटेल्स हा पर्याय निवडावा लागतो. तिथे शेतकऱ्याचा आधार क्रमांक टाकून OTPद्वारे पडताळणी केली जाते. आता इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे जमिनीचा प्रकार निवडणे. त्यांना ड्रॉपडाऊनमधून मालक, वनहक्क पट्टेधारक किंवा दोन्ही यापैकी योग्य तो पर्याय निवडावा लागतो. त्यानंतर जमिनीची माहिती फेच करून सिस्टममध्ये अपडेट केली जाते. आणि आता वळूया आपल्या 5व्या आणि शेवटच्या मुद्द्याकडे,
नेम मॅच स्कोअर आणि UFRची प्रक्रिया. आता एखादा अर्ज लगेच मंजूर होतो की त्याला मॅन्युअल पडताळणी लागते? हे कसं ठरतं? चला पाहूया. सिस्टम काय करते? तुमच्या आधार कार्डवरील नाव आणि 7/12वरील नाव यांची तुलना करते आणि एक नेम मॅच स्कोअर काढते. जर हा स्कोअर 80च्या वर असेल तर एकदम भारी. तुमचा अर्ज कोणत्याही मानवी हस्तक्षेपाविना आपोआप मंजूर होतो. जर स्कोअर 11 ते 80च्या दरम्यान असेल तर ग्राम महसूल अधिकारी त्याची पडताळणी करतात. पण जर नावात खूप मोठी तफावत असेल, म्हणजेच स्कोअर 0 ते 10च्या दरम्यान आला, तर मात्र ग्राम महसूल अधिकारी आणि तलाठी या दोघांकडून सविस्तर पडताळणी केली जाते. त्यामुळे नाव अचूक असणं फार महत्त्वाचं आहे. आता यात एक शब्द नेहमी येतो, तो म्हणजे UFR, म्हणजेच अपडेट फार्मर रिक्वेस्ट. जर जमिनीमध्ये काही बदल करायचा असेल, नवीन जमीन ॲड करायची असेल किंवा एखाद्या जमिनीची नोंद कमी करायची असेल, तर ही UFR प्रक्रिया वापरली जाते. हा एक प्रकारचा अधिकृत दुरुस्ती अर्ज आहे असं समजा. आणि हो, ह्या एवढ्या मोठ्या राज्यव्यापी मोहिमेवर नियंत्रण कोण ठेवतं? तर संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी जिल्हाधिकारी महोदयांवर असते. जिल्ह्यातील सर्व यंत्रणांमध्ये समन्वय ठेवणे, जास्तीत जास्त नोंदणी करून घेणे आणि प्रगतीचा नियमित आढावा घेणे हे सगळं जिल्हाधिकारी स्तरावरून पाहिलं जातं. तर विचार करा, जसजशी जमिनीचे रेकॉर्ड आणि शेतकऱ्यांची ओळख डिजिटल प्लॅटफॉर्मवर कायमस्वरूपी एकत्र येत आहेत, तसतसे हे ॲग्रीस्टॅक फ्रेमवर्क महाराष्ट्रातील शेतीच्या भविष्याला किती मोठी आणि पारदर्शक दिशा देईल. तर मित्रांनो, आज आपण फार्मर रजिस्ट्रेशन आणि तलाठी लॉग इनमधून माहिती अपडेट करण्याची ही संपूर्ण प्रक्रिया अगदी सविस्तर समजून घेतली. आशा आहे की तुम्हाला हा विषय नक्कीच क्लिअर झाला असेल. अशाच महसूल, जमीन, 7/12, फेरफार आणि शासन निर्णयांच्या महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या महसूल गाव गप्पा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. मी पुन्हा भेटेन एका नवीन आणि महत्त्वाच्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.